नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी। ASI शांतीलाल पटेल यांची ऑन ड्यूटी हत्या। नाईट पेट्रोलिंगच्या दरम्यान करण्यात आला हमला। हत्या प्रकरणात पोलिसांनी केले 3 आरोपींना अटक। पहाटेच्या 4 वाजताच्या सुमारास लोखंडी रॉडने केला होता हल्ला। केएल कॉलेज समोर भीषण अपघात। अपघातात दोनही मोटरसायकल चालक गंभीर जखमी। अपघातात सय्यद उस्मानची स्थिती चिंताजनक। सय्यद उस्मानला उपचाराकरिता पाठविण्यात आले नागपूर। मोटरसायकलच्या वेगाने झाला अपघात। मनसेने केला पेट्रोलच्या दरवाढीचा विरोध। पेट्रोलच्या दरवाढीने इतर वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता। ढोल ताशे वाजवून पेट्रोलच्या पंपावर करण्यात आला जाहीर निषेध। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सामान्य नागरिकांच्या हक्कात उठवला आवाज। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। अमरावती शहरासह अमरावती जिल्ह्यातही गुन्हेगारीचे प्रमाण वाढत जात आहे। याचाच प्रत्यय आज सुद्धा आला। अचलपूर पोलीस ठाण्याचे PSI आणि पोलीस कॉन्स्टेबल हे रात्री गस्तीवर असताना अचलपूर ठाण्याच्या आसपास त्यांना काही गुंड प्रवृत्तीचे युवक दारू पिताना आढळून आले। ह्या युवकांना त्यांनी दारू पिताना त्यांना हटकून त्यांची विचारपूस केली असता त्यांना दम भरून सोडून दिलं। परंतु मद्यधुंद युवकांनी या सगळ्यांचा राग धरून PSI ठाकरे यांच्यावर हे युवक हल्ला करण्यासाठी आले, परंतु त्यांना PSI ठाकरे हे सापडले नाहीत। याच दरम्यान अचलपूरचे ASI शांतीलाल पटेल हे आपली ड्यूटी आटपून घरी जात असताना त्या दरम्यान दबा धरून बसलेल्या युवकांनी ASI शांतीलाल पटेल यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला। हल्ला गंभीर असल्याने ASI शांतीलाल पटेल यांना अमरावतीच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच ASI शांतीलाल पटेल यांचा मृत्यू झालेला होता असे डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले। शांतीलाल पटेल यांच्या पत्नी सुद्धा अचलपूर पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल असल्याचे सांगितले जात आहे। अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे। पोलिसांनी तिन्ही युवकांना ताब्यात घेतले असून हे तिन्ही युवक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत असे सांगितले जात आहे। ह्या युवकांचे नाव केदार घनश्याम चरपटे वय 25 वर्ष बुंदेलपुरा, नितीन उर्फ माया खोलापुरे राहणार सोरंकी वय 20 वर्ष, नयन मंडेले बुंदेलपुरा असे नाव आहे। शुभांगी ठाकरे यांच्या तक्रारीवरून यांच्यावर 302-34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 4 सप्टेंबरच्या सकाळी 2 मोटरसायकलचा मोठा अपघात झाला। या अपघातात दोनही मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाले आहेत, ज्यामध्ये एकाची स्थिती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर पाठविण्यात आले आहे। सय्यद उस्मान सय्यद इस्माईल वय 22 वर्ष व आदेश गुजरकर वय 20 वर्ष या दोघांचा केएल कॉलेज जवळ भीषण अपघात झाला। सय्यद उस्मान हा रामपुरी कॅम्पच्या दिशेने येत होता व आदेश गुजरकर हा बाबा कॉर्नर पासून रामपुरी कॅम्पच्या दिशेने जात होता। मात्र केएल कॉलेजच्या समोर दोनही वाहनांची आमने सामने टक्कर झाली। मोटरसायकलचा वेग जास्त असल्याने या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत। यावेळी सय्यद उस्मान यांची स्थिती चिंताजनक असल्याने त्याला नागपूर येथे पाठविण्यात आले आहे। या अपघातात पहिले दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु उस्मानची स्थिती गंभीर असल्याने त्याला नागपूर येथे पाठविण्यात आले आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव अजून वाढल्याने सामान्य नागरिकाला मरणाची पाळी आली आहे। वाढत्या महागाईत पेट्रोल ही जीवनावश्यक वस्तू असल्याने सामान्य नागरिकांना याची चांगलीच चापट बसत आहे। वाढत्या महागाईत पेट्रोलचे भाव वाढल्याने इतर वस्तूंचे देखील भाव वाढण्याची शक्यता आहे। पेट्रोलच्या या वाढत्या महागाईमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पेट्रोल वाढीच्या विरोधात पेट्रोल पंपावर ढोल ताशे वाजवून जाहीर निषेध करण्यात आला।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सामान्य नागरिकांचा आवाज उठवून पेट्रोलच्या दरवाढीचा विरोध केला। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेट्रोलचे दर हे सर्वात जास्त दर असेल 87 रुपये 97 पॉइंट पैसे काहीतरी आहेत, ते अमरावतीमध्ये आहेत। त्याच्या निषेधार्थ आम्ही केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ आम्ही इथं सर्व मनसेचे कार्यकर्ते जमलेलो आहोत। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सत्ताधाऱ्याचा आणि सत्ताधाऱ्यामध्ये जे सहभागी आहेत त्यांचा सर्वांचा निषेध करतो। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय गव्हाळे, शहर अध्यक्ष संतोष बद्रे, प्रवीण डांगे, विठ्ठल कपटे, सोहम सोळंके, मंगेश इंगळेसह आदी कार्यकर्ते उपस्थित होते। मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे एमटी फाउंडेशन मुंबई येथील संस्थेकडून 590 जणांची मोफत नेत्र तपासणी 28 जुलै रोजी करण्यात आली होती। यावेळी संस्थेकडून तज्ञ डॉक्टरांनी चष्म्यांचे नंबर काढून 3 ऑगस्टला या नंबरच्या चष्म्यांचे व औषधींचे मोफत वाटप केले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांतजी तरवडे व कारागृहातील अधीक्षक रमेश कांबळे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशोक जाधव, एमटीचे विदर्भ समन्वयक राजेंद्र टाके, सामाजिक कार्यकर्ते विजय लोखंडे उपस्थित होते। या प्रसंगी श्रीकांतजी तरवडे यांनी कळत न कळत मनुष्याकडून जे घडले त्याची शिक्षा ते भोगत असून ते सुद्धा मानव आहेत, त्यांच्या सुद्धा गरजा आहेत, ही गोष्ट लक्षात घेऊन ही संस्था कारागृहातील बंदीजनांची 2013 पासून काळजी घेत असल्याचे सांगितले। ज्या आरोग्य मदतीची शासनाकडे कमतरता आहे तीच गरज संस्था पूर्ण करते। या संस्थेचे कार्य तत्पर कार्यकर्ते विदर्भ समन्वयक राजेंद्र टाके हे नागरिकांची योग्य गरज ओळखून संस्थेकडून पूर्ण करतात। कारागृह अधीक्षकांनी एमटीचे कार्य खूप मोलाचे असून असेच सहकार्य मिळत राहील। या शिबिरात 590 जणांची तपासणी होऊन 310 जणांना चांगल्या प्रकारचे चष्मे मोफत देण्यात आल्याचे सांगून आभार प्रदर्शित केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कापूसतळणी या गावातील वार्ड क्रमांक 1 मध्ये असणाऱ्या भीम चौकात गावातील काही लोकांनी पान टपऱ्या, केस कर्तनालय व इतर व्यावसायिक खोके बेकायदेशीररित्या सुरू केले आहे। अमरावती तालुक्यातील कापूसतळणी ह्या गावामध्ये भीम चौक हा चौक आहे। तिथे त्या गावातील काही समाजकंटकांनी बेकायदेशीर अतिक्रमण केलेले आहे। त्यांना ग्रामपंचायतने कायदेशीर नोटीसही दिल्या, परंतु ते ऐकायला तयार नाही। याचाच अर्थ असा की ते ग्रामपंचायतीला मानत नाही। या भीम चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व बौद्ध विहार असून या विहारात नियमित धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात। या कार्यक्रमांकरिता गावातील महिला मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतात, परंतु भीम चौकात असलेल्या या टपऱ्यांवर काही टवाळखोर मंडळी दिवसभरापासून बसून चौकात येणाऱ्या जाणाऱ्या महिला व युवतींवर अश्लील शेरेबाजी करतात, ज्यामुळे महिला व युवती बौद्ध विहारात प्रार्थनेसाठी जाण्यास टाळाटाळ करीत आहेत। आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा नमूद करू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या अतिक्रमणच्या बाजूला आहे आणि तिथे अवैध धंद्यासारखा तिथं एक परिस्थिती तयार झालेली आहे। गावातील टवाळखोर जे लोक आहेत ते तिथे टवाळी करतात। आमच्या महिला ह्या बुद्धविहारामध्ये वंदनेसाठी जातात, येता जाताना ते शिराबाजी करतात। विहारातील कुठल्याही कार्यक्रमात महिलांचा सहभाग कमी झाला आहे। या संदर्भात चौकात बसणाऱ्या टवाळखोरांची टवाळखोरी बंद करण्याकरिता व 8 दिवसात अतिक्रमण हटविण्याकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। आम्ही आज निवेदन देत आहोत। निवेदनाची आमची मागणी आहे की येणाऱ्या 8 दिवसात जर कदाचित ते अतिक्रमण तात्काळ प्रशासकीय यंत्रणेने बाजूला केलं नाही तर आम्ही याच्यानंतर उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत। सदर निवेदन देतेवेळी ॲडव्होकेट उमेश इंगळे, गजानन मनोहर, प्रशांत तायडे, भैया वासनिक, नलिनी रामटेके, विनोद इंगळेसह आदी उपस्थित होते। येथे घेऊया एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, बघत रहा फक्त VCN न्यूज। होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल, सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में। डीजे पार्टी हॉल, एसी रूम्स, अपने चहेतों के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन।
हॉटेल लँडमार्क कॉन्टिनेंटल लक्झरियस बिझनेस हॉटेल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब बिजीलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी, किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स। तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती। संवाद ज्योतिष्य एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र। समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार। विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय। संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती। विश्रांतीनंतर परत आपलं एकदा स्वागत आहे VCN न्यूजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये। बघूया उर्वरित बातम्या सविस्तर स्वरूपामध्ये। स्थानिक आईसाहेब मंगल कार्यालयात 4 सप्टेंबरला जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जातीय सलोखा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, तर प्रमुख अतिथी म्हणून कीर्तनकार सुशील कुमार महाराज वनवे, मौलावी मोहम्मद युनुस खामगाव, न्हानी महेंद्र सिंग, फादर शांतवन फुटेकर, भंत बुद्ध पुत्र गजानन शास्त्री महाराज, शेख सलाउद्दीन सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने येणाऱ्या धार्मिक सणांना बघता एका पत्राद्वारे जातीय सलोखा कार्यक्रम आयोजित करण्याचा आदेश दिला होता, ज्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जातीय सलोखा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता वाढवणे असा होता। कार्यक्रमाच्या सुरुवातीस पोलीस प्रशासनातर्फे उपस्थित सर्व धर्मगुरूंचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। मंचावर उपस्थित असलेल्या सर्व धर्मगुरूंनी आपापले विचार व्यक्त करून धर्मसिद्धांत, राष्ट्रीय एकात्मता व भाईचाऱ्याचा संदेश दिला। धरती पर केवल 2 जाति को पेश किया है। 2 जाति, केवल 2 जाति, एक स्त्री, दूसरा पुरुष, बाकी सब बकवास है। ये स्त्री पुरुष 2 ही जाति है, बाकी अपना स्वार्थ है। और ये बताऊं, हम सब आए भी एक ही रास्ते से।
व सर्वांनी एकत्रित येऊन विकासाच्या मार्गावर चालण्यास सांगितले। हम सब मां के पेट से हमारा जन्म हुआ है, एक ही रास्ते से, लेकिन जाएंगे अलग अलग तरीके, एक ही जगह पर। सबको एक जगह ही जाना है, सबका वहीं पर कल्याण होने वाला है। यहाँ तुम टेंशन मत लो। 10 साल 20 साल 50 साल 70 साल 75 साल पता नहीं पूरा कब मिलेगा, लेकिन जाना तो वहाँ है, हिसाब किताब देना पड़ेगा। या कार्यक्रमाचे संचालन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख तर आभार प्रदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी केले। या कार्यक्रमाला ठाणेदार संतोष ताले, रवींद्र देशमुख, रफिक शेख सह अन्य पोलीस कर्मी उपस्थित होते। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बंजारा समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात तीज उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी तीज उत्सवात आपला सहभाग नोंदविला। या कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्त बंजारा समाजातील महिला व युवती 7 दिवस घरोघरी जाऊन ज्वारी व अन्नधान्यांचे पूजन करत असतात। 7 दिवसाच्या होणाऱ्या या सणाला बंजारा समाजातील युवती व महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होतात। शेवटच्या दिवशी या तीज उत्सवानिमित्ताने कारंजा शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी डॉक्टर मधुरकर पवार, डॉक्टर महेश चव्हाण, जयकिशन राठोड, तांडा नायक सह असंख्य बंजारा बांधव यावेळी उपस्थित होते। आमच्या समाजात रूढी परंपरेपासून चाललेला आहे। संत सेवालाल महाराज असो, लतीशा बंजारा यांच्यापासून हा परंपरागत आमच्या समाजामध्ये हा सण मनवावा लागला आणि तांड्यामध्ये सुख संपन्नता यावी, योग्यता यावी आणि एक चांगलं वातावरण तांड्यामध्ये राहावं। खासदार भावनाताई गवळी यांनी महागावातील वाकान, कोंदरी, काळी या पूरग्रस्त गावांची पाहणी करून तेथील गाववासियांच्या व्यथा जाणून घेतल्या। त्यांच्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता वाकान गावाचे स्थलांतर, कोंदरी गावाच्या नाल्याचे सरळीकरण व डीपी व राशन कार्ड संबंधित अडचणी दूर करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे भावनाताईंनी गाववासियांना सांगितले व नुकसानग्रस्तांना येत्या 8 ते 10 दिवसात तातडीने मदत देण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख उमाकांत पापिनवार, शिवसेना तालुका प्रमुख समाधान ठाकरे, ज्ञानबा नावडे, जयवंत जाधव, अरविंद लोणकर, उमेश चव्हाण सह सर्व गावकरी मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील गोल्डन ग्लोब व SGPN प्राथमिक शाळेत कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। या जन्माष्टमीला शाळेच्या प्रांगणामध्ये विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाच्या वेशभूषेत हजेरी लावल्याने शाळेला वृंदावनाचे स्वरूप आले होते। इयत्ता 1ली ते 8वीतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे गरबा नृत्य सादरीकरण केले। समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून नंदके आन पद भयो, जय कन्हैया लाल की अशा घोषणा दिल्यात। शाळेचे प्राचार्य तसेच व्यवस्थापन समितीतर्फे बालगोपालांपैकी पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक काढण्यात आला। या कार्यक्रमाचे संचालन कुमारी जयश्री तुमसरे यांनी केले। तसेच सौ रुपाली कानकिरड यांनी कृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व सांगितले। यावेळी संस्थाचालक विजय निंघोट, सौ सीमा निंघोट, SGPN शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीना निमके, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया लाड व समस्त पालकवर्ग यावेळी उपस्थित होता। आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा। ASI शांतीलाल पटेल यांची ऑन ड्युटी हत्या, नाईट पेट्रोलिंगच्या दरम्यान करण्यात आला हमला। हत्या प्रकरणात पोलिसांनी केले 3 आरोपींना अटक। पहाटेच्या 4 वाजताच्या सुमारास लोखंडी रॉडने केला होता हल्ला।
भीषण अपघातात दोनही मोटरसायकल चालक गंभीर जखमी। अपघातात सय्यद उस्मानची स्थिती चिंताजनक। सय्यद उस्मानला उपचाराकरिता पाठविण्यात आले नागपूर। मोटरसायकलच्या वेगाने झाला अपघात। मनसेने केला पेट्रोलच्या दरवाढीचा विरोध। पेट्रोलच्या दरवाढीने इतर वस्तूंचे भाव वाढण्याची शक्यता। ढोल ताशे वाजवून पेट्रोलच्या पंपावर करण्यात आला जाहीर निषेध। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सामान्य नागरिकांच्या हक्कात उठवला आवाज। इथे वेळ झाली आपली रजा घेण्याची। विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज। नमस्कार।